मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते, बेसन बर्फी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीही दाखवली नसेल. अगदी सेम मार्केटसारखी बेसन बर्फी इथे तयार होते. कशी बनवायची ते सांगते. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे चाळून घ्यायचं. डायरेक्ट पीठ घ्यायचं नाही, कंपल्सरी चाळूनच घ्यायचं. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघा. या स्टेपप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलत ना, तर परफेक्ट बेसन बर्फी तयार होते. आता हे पीठ चाळून झाल्यानंतर इथे 1 वाटी डाळीच्या पिठाला 1 वाटी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. हे साजूक तूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. पण ते केवढं घालायचं आहे? जेवढं फक्त आपलं बेसन पीठ जे आहे, ते ह्याच्यामध्ये भिजलं पाहिजे फक्त. एवढंच घालायचं आहे. फार जास्त घालायचं नाहीये. तर थोडं-थोडं हे साजूक तूप घालून आपण हे बेसन पीठ जे आहे, ते मळून घेणार आहोत. इथे पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाहीये. आता मिक्सरने मी हे फेटून घेतेय. तुम्हाला दाखवते किती लागतात. तर साधारण मी इथे 5 चमचे घातलेले आहेत साजूक तूप. ह्याच्यामध्ये थोडं-थोडं मी तूप घालणार आहे आणि मग ते पीठ मळून घेणार आहे. फार जास्त पातळही आपल्याला म्हणजे अगदी भज्यांच्या पिठासारखं करायचं नाहीये आणि खूप घट्ट गोळाही करायचा नाहीये. तर आपल्याला व्यवस्थित असं थोडं-थोडं करून घालायचे तूप. हे बघा मी इथं अजून 1 चमचा घालतेय. जेवढं बसेल तेवढंच तूप घालायचं आहे. फार जास्त तूप घालायचं नाहीये. 1 वाटी तूप लागणारच आहे, पण हे तूप जे आहे उरलेलं ते आपल्याला नंतर लागणार आहे. आता हे बघा, आता हे तूप एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता इथे असं एकदम व्यवस्थित असं हे पातळ झालेलं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय. तुम्हाला थिकनेस दाखवते मी केवढा थिकनेस मध्ये बनवलंय. हे बघा. हे एवढंच आपल्याला करायचंय. जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही. हे झाल्यानंतर आता हे उरलेलं तूप आहे ना, ते आपल्याला लागणार आहे. तर ते काय करायचं, एका पातेलीमध्ये हे तूप काढून घ्यायचं आणि हे पातेलं आपल्याला नंतर गरम करत ठेवायचं आहे तूप आपल्याला. त्यामुळे या पातेलीमध्ये मी इथे तूप काढून घेतेय. म्हणजे आपल्याला गरम करता येईल अशा पातेलीमध्ये हे तूप उरलेलं काढून घ्यायचंय. 1 वाटीच तूप लागणार आहे. 1 वाटीपेक्षा जास्त आपल्याला तूप लागणार नाहीये. आता एकीकडे काय करायचं, एका कढईमध्ये 1 वाटी तूप, 1 वाटी जसं बेसन पीठ घेतलं, तसंच सेम 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची. ही साखर आपल्या कढईमध्ये घालून घ्यायची आणि 1 वाटी साखरेला अर्धीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय. फक्त साखर बुडते ह्याच्यामध्ये एवढंच पाणी होतं. अर्धी वाटी बरोबर परफेक्ट पाणी होतं. आता ह्याचा पाक होईपर्यंत काय करायचं, ज्या कंटेनरमध्ये आपल्याला बर्फी तयार करून घ्यायची आहे ना, त्या कंटेनरला तूप लावून घ्यायचं. मग तुमच्याकडे कुकरचा डबा जरी घेतलात तरी चालेल. कुठलाही तुम्हाला ज्याच्यामध्ये बर्फी लावून घ्यायची आहे ना, त्याला आधी असं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तूप लावून घ्यायचं. ती व्यवस्थित निघाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून. तूप लावून घेतलं ना, की इथे मी पिस्ता आणि बदाम जे आहे ते कट करून घेतलेले आहेत. ते असे एकत्र करून घ्यायचे. तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. मनुका म्हणा किंवा अजून काजू म्हणा, तुम्हाला जे हवे ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता ड्रायफ्रूट. आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे डब्यामध्ये असे खालून घालून घ्यायचे सगळे. कारण की आपण नंतर तो डब्बा जो आहे तो उलटा करणार आहोत. त्यामुळे मग वरती व्यवस्थित छान असं गार्निशिंग केलेले हे ड्रायफ्रुट्स दिसतील. त्यामुळे आधी हे डब्याच्या खाली आपल्याला व्यवस्थित असे ड्रायफ्रुट्स पसरवून घ्यायचे आहेत. तर हे पसरून झाल्यानंतर इथे बघा आपलं साखर जी आहे ती वितळलेली आहे पूर्णपणे. साखर वितळली ना, की मग आपण जे तयार केलेलं बेसन पिठाचं बॅटर आहे डाळीच्या पिठाचं, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुपातलं डाळीचं पीठ आपण भिजवून ठेवलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे व्यवस्थित सगळं. फक्त साखर वितळल्यानंतर 1 मिनिटभर उकळी आल्यानंतर, साखरेचा कुठलाही आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये. नुसतं साखर वितळली, की मिनिटभर फक्त उकळी येऊ द्यायची आणि मग लगेचच हे बॅटर असं घालून घ्यायचं. बॅटर घातल्यानंतर ह्याच्या बिलकुलही गुठळ्या वगैरे होत नाहीत. छान मिक्स होतं ते ह्याच्यामध्ये. तर ते उलटण्याने आपण छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे बघा ह्याच्यामध्ये काहीही गुठळ्या होत नाहीत. लगेचच मिक्स होतं ते, व्यवस्थित मिक्स होतं. आणि ह्याला आता तुम्हाला दाखवते. याला असे बुडबुडे यायला लागले बघा, असे फुगे येतायत ह्याच्यामध्ये. तर ते फुगे जे आहेत ना, ते मोठे-मोठे फुगे येईपर्यंत आपल्याला ते डाळीचं पीठ जे आहे ते शिजवायचंय. तोपर्यंत एकीकडे आपण जे तूप काढलं होतं, ते गरम करत ठेवायचं. कारण की आपल्याला डाळीच्या पिठामध्ये शिजवताना हे गरम-गरम तूपच घालायचंय. त्यामुळे ते गरम-गरम गरमच करत ठेवायचं बारीक गॅसवरती. गॅस बिलकुलही तुपाचा बंद करायचा नाहीये. आता इथे तुम्हाला दाखवते हे बघा ह्याचे बुडबुडे यायला लागलेले आहेत. आपल्याला असे भरपूर अजून बुडबुडे यायला हवेत. त्याच्यानंतर आपण हे डाळीचं पीठ हे सॉरी तूप घालायला सुरुवात करायची आहे. हे बघा आता व्यवस्थित छान असं याला फुगे यायला लागलेले आहेत. आता इथे आपल्याला तूप घालायचंय. मी इथे त्या गरम तुपातूनच साइडनी 2 चमचे तूप काढून ह्याच्यामध्ये घातलं. 2 चमचे तूप घालून पुन्हा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्हाला दिसत असेल डाळीचं पीठ असं एकदम छान फसफसलंय. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काहीही घालायचं नाही. हे गरम तूप घालूनच डाळीचं पीठ जे आहे ते एकदम असं हलकं होतं. थोडं-थोडं करून घालायचं. हे बघा आता छान बुडबुडेही खूप जास्त छान यायला लागलेले आहेत. पुन्हा आता थोडंसं हलवून झालं, की पुन्हा ते गरम तुपातून 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये परत घालून घ्यायचं आपल्याला.
असं थोडं-थोडं करून तूप घालायचंय आणि हलवून घ्यायचंय. त्याच्याने काय होतं, डाळीचं पीठ एकदम हलकं होतं आणि बर्फी पण एकदम हलकी आणि खुसखुशीत तयार होते. पुन्हा छान असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता ह्याला जसं-जसं आपण तूप घालतोय तसं-तसं त्याला असं छान असं हे फेटल्यासारखं एकदम फेस येतो एकदम हलकं होतंय ते. थोडं-थोडं हलवायचं एक अगदी अर्धा अ, मिनिट आणि लगेचच तूप घालून घ्यायचं. मी असं 2-2 चमचे तूप साधारण 2 ते 3 वेळा घालून घेतलं असं. आणि 2 चमचे तूप घातलं की पुन्हा हलवायचं, पुन्हा 2 चमचे तूप घालायचं, असंच करायचं. असं करून झाल्यानंतर आहे ना, मग काय करायचं हे बघा थोडासा असा गोळा-गोळा व्हायला लागलेला आहे ह्याचा. मग अगदी शेवटी काय करायचं, जे उरलेलं तूप आहे ना, हे एवढं तूप उरलंय, ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. एकदम छान अशी बर्फी तयार होते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त तुम्ही ह्या स्टेप्स जर का फॉलो केल्यात ना, तर परफेक्ट बर्फी तयार होते. शेवटचं तूप घातल्यानंतर एकदम हलकं असं डाळीचं पीठ तयार होतं. एकदम फेसाळतं आणि खूप हलकं होतं. आता हे 1 मिनिटभर आपल्याला असंच शिजवून घ्यायचंय. ह्याची जाळी पडते बघा, तुम्हाला दाखवते आता मी. थोडं-थोडंसं घट्ट-घट्ट होत जातं आणि ह्याची हे बघा कशी जाळी पडतीये. आता हे आपल्याला साधारण 1 मिनिटभर असंच शिजवून घ्यायचंय. गॅस मीडियम ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही. हे बघा आता ज्यावेळेला मी हे करते त्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. शिजायला लागलेलं आहे हे. आता 1 मिनिटभरातच आपल्याला हे काढून घ्यायचंय. हे बघा तुम्ही ज्याप्रमाणे हलवतीये ना, तुम्हाला दिसत असेल ह्याची किती छान अशी जाळी पडतीये. खूप छान अशी ही जाळी पडते. आता इथे हे तयार झालेलं आहे. तुम्हाला एकदा शेवटचं दाखवते. मी इथे गॅस बंद केलेला आहे. या थिकनेसपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण कंटेनर तयार करून ठेवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घातलेले आहेत. त्याच्यावरून हे डाळीचं पीठ सगळं असं काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर हे टॅप करायचं नाही किंवा असं दाबून-दाबून असं हे पसरवायचं नाहीये. एकदम हलक्या हाताने पसरवायचंय. नाहीतर ती बर्फी जी आहे ती घट्ट होईल. त्यामुळे फार दाबायचं नाहीये आपल्याला हे. वरच्या वरती हे आपल्याला पसरवून घ्यायचं एकदम हलक्या हाताने. हे सगळं डाळीचं पीठ मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित एकदम हलक्या हाताने मी जेव्हा दाखवते ना अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. जास्त दाबलत तर मग ती बर्फी जी आहे ती खुसखुशीत होणार नाही. आता हे असं झाल्यानंतर आहे ना, साधारण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं. म्हणजे पूर्ण गार होऊ द्यायचं नाही. ते आपल्याला थोडंसं कोमटच ठेवायचंय. आता वरून पण उरलेले ड्रायफ्रुट्स मी ह्याच्यावरती घालून घेतलेत. आता कोमट करून घ्यायचं. खूप जास्त गार करायचं नाही. माझं थोडंसं जास्त गार झालं हे. पण तुम्ही थोडंसं कोमट असताना म्हणजे गरम असतानाच हे काढून घ्यायचंय. फार जास्त थंड होऊ द्यायचं नाही. चारी कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग त्या एका प्लेटवरती आपलं कंटेनर जे आहे ते उलटं करून वरून टॅप करून हे असं काढून घ्यायचं. हे बघा. आपण जे ड्रायफ्रुट्स खालती ठेवले होते ते सगळे ह्या पिठाला वरती व्यवस्थित लागले. आता मी जास्त गार असं झाल्यानंतर काढलं त्यामुळे थोडंसं बर्फी जास्त खुसखुशीत झाली आणि वड्या पडायला थोडंसं काय झालं तुटल्यात जरा थोडंसं पाडताना. त्यामुळे काय करायचं थोडंसं गरम असतानाच पाडल्यात ना, की वड्या एकदम परफेक्ट पाडल्या जातात. हे बघा तरी सुद्धा खूप छान अशी खुसखुशीत ही वडी तयार झाली आहे. बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा किती इझिली ही बर्फी तुटतीये. खूप सुंदर तयार होते. बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त ह्या स्टेप्स जर का तुम्ही फॉलो केल्यात ना, तर अशी परफेक्ट बर्फी ही तयार होते. तुम्ही कधीही बनवू शकता. फार वेळही लागत नाही. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.